मंडळी, नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरच्या प्रकरणानं आता मोठं वळण घेतलंय. अत्याचार आणि इतर गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आधीच चर्चेत होतं, पण आता एसआयटीच्या तपासामुळे रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथकानं म्हणजेच एसआयटीने तपासाची गती वाढवली आहे. नुकतीच खराच्या फार्म हाऊस वरील मॅनेजर, वॉचमन आणि मंदिरातील पुजारी यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काही महत्वाची माहिती समोर आली असून तपास अधिक खोलात जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान न्यायालयाने अशोक खरातला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीतच दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे आणि प्रत्येक नव्या अपडेट सोबत अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय समोर आलंय, कोणते धागेदोरे सापडलेत आणि पुढे काय होऊ शकतं, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कृत्य आता समोर येत आहेत. बुवाबाजीच्या नावाखाली त्यानं अनेक महिलांचं जीवन नासवलं, अनेकांच्या जमिनी हडपल्या आणि अवघ्या काही वर्षात हा भोंदू बाबा कोट्याधीश झाला. या भोंदूचे अनेक राजकीय भक्त एकामागून एक समोर येत आहेत. केंद्रीय मंत्र्यांपासून ते गल्लीबोळातल्या नेत्यांपर्यंत अनेक जणांनी त्याच्या आश्रमात हजेरी लावली आहे, अनेकांनी त्याची पाद्यपूजा केली आहे, तर काहींनी त्याच्यासमोर अक्षरशः लोटांगण घातलाय. आतापर्यंत अशोक खरात विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून नव्याने 3 तक्रारी दाखल झाल्या आहेत. भोंदू अशोक खरात विरोधात दाखल तक्रारीत एका विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे. नराधम अशोक खरातने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलं. दरम्यान सिन्नरच्या मिरगाव इथं मंदिर उभारून खरातने आपला दरबार सुरू केला होता. ज्योतिष, अंकशास्त्र, पूजाविधी यांच्या नावाखाली तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असे. अपत्यप्राप्ती, वैवाहिक अडचणी, नोकरी, राजकीय भविष्य अशा कारणांनी अनेक जण त्याच्याकडे जात असत. त्यात राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक आणि कलाकारांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच धार्मिक विधी, अंधश्रद्धा, योनी शुद्धीकरण आणि भीती यांचा आधार घेत खरातनं केवळ महिलांचं शोषणच केलं नाही, तर आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उभं केलं आहे, अशी माहिती आता तपासातून उघड होत आहे. आधी तुर्कीवरून आणलेलं मध हे कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून 1 किलो मध चक्क 9 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आल्यानंतर आता खरातने चिंचोक यांच्या माध्यमातून भक्तांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलंय. बाजारात 100 रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके दैवी शक्तीचे असल्याचं सांगत खरात ते लाखो रुपयांना विकायचा. एका चिंचोक्यासाठी खरातनं तब्बल 1 लाख रुपये उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. काही दाव्यांनुसार हेच चिंचोके पॉलिश करून खरात हा चिंचोका नसून रत्न असल्याचं सांगत ते भक्तांना गळ्यात घालायला सांगायचा. खरातच्या सांगण्यावर विश्वास ठेवून भक्त हे चिंचोके विकत घ्यायचे. याहूनही गंभीर बाब म्हणजे नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता. रिमोटवर चालणारा बनावट नाग हालताना दाखवून तो दैवी शक्ती प्रकट झाली असा आभास निर्माण करायचा. तसेच वाघाचे कातडे दाखवून पूजेविधीसाठी आलेल्या भाविकांची तो फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान एसआयटीच्या टीमने सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथील खरातच्या फार्म हाऊसवर आणि ईशान्येश्वर महादेव मंदिराशी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावलं. फार्म हाऊसचा मॅनेजर, सिक्युरिटी गार्ड, साफसफाई करणारे कर्मचारी आणि मंदिराचे पुजारी सगळ्यांचीच कसून चौकशी झाली. या चौकशीत एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे खरातच्या फार्म हाऊस आणि मंदिरात नेमकं कोण कोण येत होतं. काही राजकीय नेते, मोठे अधिकारी आणि प्रभावी लोकही येत असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. कामगार आणि पुजाऱ्यांचा खरात सोबत संपर्क कसा झाला, ते तिथे काय काम करायचे, रोजचं कामकाज कसं चालायचं, हे सगळंही खोलात जाऊन विचारण्यात आलं. विशेष म्हणजे मंदिर सुरू झाल्यापासून असलेल्या पुजाऱ्याने काही मोठी नावं सांगितल्याची चर्चा आहे. तसंच पूजाविधी, तांत्रिक विधी किंवा दैवी उपाय करण्यासाठी येणाऱ्या लोकांची यादी एसआयटीच्या हाती आता लागली आहे. त्यामुळे खरातचं पूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणात अत्याचाराचे आरोप आता आणखी गंभीर झाले आहेत. त्यामुळे तपासाचा फोकस फक्त एका व्यक्तीवर नाही, तर त्याच्या संबंध, नेटवर्कवर, राजकीय संबंधांवर, अधिकारी आणि महिलांच्या शोषणाची पद्धत यावर गेलाय. एसआयटी प्रमुख IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे. फार्म हाऊस आणि मंदिरातील सीसीटीव्ही DVR जप्त करण्यात आले आहेत. काही व्हिडिओ आणि इतर पुरावेही तपासात समोर आले आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीतून खरातचं मोठं साम्राज्य उघड होऊ शकतं. दरम्यान अधिकाधिक महिला पुढे येऊन तक्रार करत असल्यामुळे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललाय. सध्या भोंदू बाबा अशोक खरात सोबतचा बच्चू कडू यांचा देखील व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांमधील संवाद समोर आलाय. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. 2022च्या महाविकास आघाडी सरकारच्या बंडखोरीत बच्चू कडू शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते, तरीही त्यांना
नवीन शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं. 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यात बच्चू कडू यांचा समावेश होता. बंडानंतर शिंदे सरकार स्थापन झालं, परंतु बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. खरा त्याच्या भेटीचा बच्चू कडू यांचा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. या दरम्यान खराच्या काळ्या इतिहासाबद्दलही काही माहिती समोर येत आहे. ज्योतिष विद्या करण्याआधी तो नेमका काय करायचा अशी चर्चा आता सध्या सगळीकडे सुरू असून राज्यभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्याच्याबद्दलची अनेक धक्कादायक सत्यही उघडकीस येताना दिसत आहेत. अशोक खरात हा मर्चंट नेव्ही मधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती पुढे आली होती. मर्चंट नेव्हीमध्ये सुमारे 2 दशक वर्षे सेवा बजावली असा दावा त्याने केला होता. तो कॅप्टन पदावर निवृत्त झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र हे सगळं खोटं असून तो स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा असं उघड झालंय. तो काही कॅप्टन नव्हता, तर तो जहाजावर मजूर म्हणून काम करायचा अशी माहिती उघड झाली आहे. TV9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार महिलांवर अत्याचार, त्याचं शोषण केल्याचा आरोप असलेल्या खराच्या पूर्वायुष्यातील काळी कारणामे, त्याचा गडद इतिहास आता समोर येऊ लागलाय. तो अल्पवयीन होता तेव्हाच त्याने कुकर्म केल्याचं देखील बोललं जात आहे. खराचं नाव बदनाम झाल्यामुळे नातेवाईकांनी त्याला मार दिला होता, बदडून काढलं होतं. आपल्या कुकर्मामुळे झालेली बदनामी आणि खाल्लेला मार यामुळे तो गावातून पळाला अशी माहिती उघड झाली आहे. बरीच वर्ष मजूर म्हणून काम केल्यावर थायलंडमध्ये त्याचा गुन्हेगारांशी संपर्क आला. पोलीस त्याची अधिक चौकशी करतायत. कष्टमय जीवनानंतर झटपट श्रीमंत होण्यासाठी खरा ज्योतिषविद्या शिकला. अनेक छोटमोठे उद्योजक, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक अशा मंडळींचं भविष्य पाहायला त्यानं सुरुवात केली. अडल्या नडल्या लोकांचं भविष्य पाहून त्यांना मार्ग दाखवला असा दावा खरात अनेक वर्ष करत होता. मात्र 2022 साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिन्नरच्या मिरगावात गेले. तेथील मंदिरात त्यांनी पूजा केली. तेव्हापासूनच खराचं नाव जास्त चर्चेत आलं. त्यानंतर राज्यातील अनेक महत्वाचे नेते, प्रशासनातील बडे अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, उद्योजक, चित्रपटसृष्टीतील कलाकार अशा लोकांचं खरातकडे येणं जाणं वाढलं. याच माध्यमातून त्यानं कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली. राज्यात अनेक भागात त्यानं जमिनीही विकत घेतल्या. मिरगावात मोठं फार्म हाऊसही त्यानं बांधलं. मात्र महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांनंतर सध्या तो तुरुंगाची हवा खात असून इतरांचं भविष्य सांगणाऱ्या खराचं भविष्य सध्या मात्र अंधारात दिसतंय. बाकी म्हणजे या संपूर्ण काळबडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.